मुंबईतील चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान काल घडलेल्या प्रकारानंतर आज फारच कमी लोकांनी मोनोरेलचा वापर केलेला दिसतोय। अगदी तुरळक लोक मोनोने प्रवास करताना दिसतायत। मुंबईमध्ये तुफान पाऊस सुरू असतानाच काल संध्याकाळी 6:15च्या सुमारास चेंबूर ते वडाळा दरम्यान एक मोनोरेल बंद पडली। या मोनोरेलमधील एसी बंद झाल्यानं प्रवासी गुदमरले। क्रेनच्या मदतीनं 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। यातील काही प्रवाशांना बंद एसी आणि गर्दीमुळे अस्वस्थ वाटू लागलं होतं। सुदैवानं वेळीच सगळ्या प्रवाशांची सुटका करण्यात आली। बातमी ठाण्यातून आहे। सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात पावसाचा जोर कायम आहे। वंदना डेपो परिसर जलमय झालाय। महापालिकेकडून पंपाच्या सहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 180.30 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। भिवंडी शहर व ग्रामीण भागात मागच्या 3 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय, तर नदीकाठच्या परिसरात असलेल्या हजारो घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इशारा पातळी ओलांडली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 7 इंच इतकी असून जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी अतिशय संथ गतीनं वाढतीये, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरून न जाता सतर्क राहणं गरजेचं आहे। दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 स्वयंचलित दरवाजे बंद झालेत। याचा अर्थ घाटमाथ्यावरती पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे धोकादायक ठिकाणाहून वाहतूक करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीनं पहिल्यांदाच इशारा पातळी आहे ती गाठलेली आहे आणि म्हणूनच कोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। खरं तर दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल की राधानगरी धरणामधील जे स्वयंचलित दरवाजे 7 उघडले होते त्यापैकी 5 दरवाजे हे बंद झालेले आहेत आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर आहे तो कमी आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू वाढ होत असली तरी जिल्हा प्रशासन जी माहिती देतं, ज्या सूचना देतं त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे आलमट्टी धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनी कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही। जिल्हा प्रशासन वेळोवेळी या संदर्भातली माहिती आहे ती आपल्याला देत राहतं आणि या माहितीचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे। कारण ज्यावेळी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही झपाट्यानं वाढेल त्यावेळी देखील जिल्हा प्रशासन ज्या सूचना देतं त्या सूचनांचं पालन करणं हे कोल्हापूरकरांसाठी खूप गरजेचं असणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक 71 शाळा बंद ठेवाव्या लागल्या। कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भातली माहिती दिली आहे। मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधून वाहणारी पवना नदी पात्र सोडून वाहतीये, त्यामुळे पवना नदीचं पाणी मोरया गणरायाच्या चरणी आलंय। परिणामी पवनामाई आणि मोरया गणपतीच्या भेटीचा योग पुन्हा एकदा जुळून आलाय। इथून आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। चिंचवडमधून वाहणारी पवनामाई ही चिंचवडच्या मोरया गणपतीच्या भेटीला पुन्हा एकदा आलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून पिंपरी चिंचवड शहर असेल, मावळ तालुका असेल, या भागात वरुण राजानं कृपादृष्टी दाखवलेली आहे आणि त्यामुळेच पवना नदी ही दुथडी वाहते आणि याच पवनामाईचं पाणी आता चिंचवडमधलं जे ग्रामदैवत आहे मोरया गणपती या मंदिर परिसरात आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। मंदिराचं प्रवेशद्वार केवळ 1 फूट राहिलेलं आहे, नाहीतर 7 फूट हे मंदिर जे आहे ते या पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। या वर्षी दुसऱ्यांदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। 2 महिन्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसलेला होता आणि आता 2 दिवसापासून पुन्हा एकदा वरुण राजानं मोठी हजेरी लावलेली आहे। पवना धरणातून जवळपास 15,770 क्युसेक वेगानं पाण्याचा या पवना नदीमध्ये विसर्ग केला जातोय। बरोबरच मावळ तालुका असेल, पिंपरी चिंचवड या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि त्यामुळेच पवना माई जी आहे ती दुथडी वाहते आणि ती पुन्हा एकदा या ठिकाणी मोरया गोसावी या गणपतीच्या भेटीला या ठिकाणी आलेला आहे आणि यंदाचा हा दुसरा योग आहे जो पवनामाई आणि मोरया गणपतीची भेट होतीये। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। धरणांमधून पाण्याचा जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे नद्यांना आता पुराचं स्वरूप आलेलं आहे।
साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमी आता संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. या स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे इथे आता अंत्यविधी करता येणार नाहीत. साताऱ्यातील संगम माहुली परिसरातून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावर मोठा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं या भागातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर बघायला गेलं तर धरणातून जो पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे त्यामुळं नद्यांना पुराचं स्वरूप आलं आहे. साताऱ्यातील संगम माहुली परिसरात आपण आहोत. कैलास स्मशानभूमीत पूर्ण पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यातील सर्व अग्निकुंड हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सातारकरांना आता अंत्यविधीची चिंता देखील सतावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी हे कैलास स्मशानभूमीत आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते. सर्व अग्निकुंड पाण्याखाली गेले आहेत. आता अंत्यसंस्कार कुठे करायचा ह्याचा प्रश्न सातारकरांना आहेत. आता या ठिकाणचं संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मोठा पाऊस या पश्चिम भागामध्ये सुरू आहे त्यामुळं नद्यांना पुराचं स्वरूप आलंय. हे रुद्ररूप तुम्हाला आता एबीपी माझाच्या माध्यमातून आपण दाखवतो आहोत. जर बघायला गेलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देखील यावेळी नागरिकांना देण्यात आला आहे. कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या गावांचा समावेश आहे. तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण आणि फलटणमध्ये परिस्थिती पाहून सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नाशिक शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. सकाळी 8 वाजता 500 क्युसेकनं विसर्ग करण्यात आलाय तर 9 वाजता 1500 क्युसेकनं विसर्ग केला जाणार आहे. पावसाचा जोर वाढला तर विसर्गात वाढही केली जाऊ शकते. मुंबई ठाण्यानंतर नाशिक शहर परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल रात्रीपासूनच काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे आणि त्याचमुळे धरणांमधनं पाण्याचा विसर्ग देखील केला जात आहे. आपण आता नाशिकच्या गंगापूर धरणावर आहोत आणि गंगापूर धरणामधनं नुकताच 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. पावसाचा जोर पाहता 9 वाजेनंतर पुन्हा एकदा या विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे आणि 1500 क्युसेक वेगानं 9 वाजेपासून पाण्याचा विसर्ग हा केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुकणे धरणामधनं देखील पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे. आता जे आपण पाणी बघत आहोत हे सर्व पाणी नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये जाणार आहे आणि रामकुंड परिसरापासून निफाड तालुक्यामार्गे हे पाणी नांदूर मधमेश्वर धरणामध्ये जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील कळमजे गावाजवळच्या गोद नदीला पूर आला. त्यामुळे गोद नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरासहित सखल भागात शिरलंय. त्यामुळे गावाकडे जाणारे अंतर्गत रस्ते हे पाण्याखाली गेलेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या कळमजे पुलाला देखील खालून पाणी टेकल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून 3 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदीवरील दुकानवाड भागातील 3 पूल पाण्याखाली आहेत. याचा आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर गेले 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. रात्रीपासूनच जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील कर्ली नदी काठचे 3 पुलं जी आहेत ती पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटलेला आहे. आज देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. तर राज्यभरातले हे महत्त्वाचे अपडेट्स पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक